नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यासारख्या धावपळीचं जीवन जगणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. तत्वार्थ सूत्राच्या 7व्या अध्यायात दडलेलं हे असं ज्ञान आहे जे सांगतं की रोजच्या कामाच्या व्यापातूनही आपण आध्यात्मिक प्रगती कशी साधू शकतो. चला तर मग वेळ न घालवता थेट या अद्भुत माहितीच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण या शिक्षाव्रत या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी ट्रेनिंग किंवा प्रशिक्षणाची व्रतं आहेत जी एका सामान्य गृहस्थाला त्याच्या सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाच चक्क एका साधूसारखी शिस्त पाळण्याची संधी देतात. म्हणजे बघा, घरदार न सोडता अंतिम आध्यात्मिक जीवनासाठी तयार करणारं हे एक प्रकारचं प्रॅक्टिकल ट्रेनिंगच आहे. आणि म्हणूनच या विश्लेषणात आपण या 5 प्रमुख टप्प्यांवरून जाणार आहोत. शिक्षाव्रत म्हणजे काय, सामायिक म्हणजे वर्तमानात कसं जगायचं, प्रोषोधोपवास, आरंभ आणि सावध्य यातला नेमका फरक, आणि शेवटी प्रपंच आणि धर्मातला योग्य समतोल कसा साधायचा. हे सगळे प्राचीन शब्द आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे शिक्षाव्रत, म्हणजे प्रत्यक्ष साधू जीवनाचा सराव. आता हा क्रम नीट समजून घ्या. ही एक प्रकारची शिडी आहे. सर्वात आधी येतं अणुव्रत, म्हणजे अगदी प्राथमिक पातळीवरची आंशिक व्रतं. त्यानंतर गुणव्रत, जी या व्रतांची ताकद अनेक पटींनी वाढवतात. या पहिल्या 2 पायऱ्यांवर पकड मिळवली की मग येते ती अत्यंत महत्त्वाची तिसरी पायरी, म्हणजेच शिक्षाव्रत. हे व्रत म्हणजे थेट महाव्रतांकडे, म्हणजेच साधूंच्या पूर्ण व्रतांकडे जाण्यासाठी केलेली एक अतिशय भक्कम पूर्वतयारी आहे. यानंतर आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, सामायिक, म्हणजेच वर्तमानात समता राखणे. हे 4 शिक्षाव्रतांपैकी पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं व्रत आहे. समता सर्वभूतेषु संयमे शुभभावना हा श्लोक कदाचित आपण कधीतरी ऐकला असेल. याचा सोपा अर्थ असा की सर्व सजीवांबद्दल समभाव आणि मनात फक्त शुभभावना ठेवणं. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खरा धर्म हा राग, लोभ, मोह किंवा भूतकाळ आणि भविष्याची चिंता यात अडकलेला नाहीये. तो या सगळ्या प्रापंचिक आसक्ती पूर्णपणे तोडून टाकून खऱ्या अर्थाने फक्त वर्तमानात जगण्याबद्दल बोलतो. आणि यासाठी दररोज वेळ किती लागतो माहितीये? फक्त 48 मिनिट्स. होय, सामायिक करण्यासाठी किमान एवढा वेळ देणं अपेक्षित असतं. पण अट एकच आहे बरं का, या 48 मिनिटात बाहेरचं जग पूर्णपणे विसरायचं. मोबाईल, कामं, विचार सगळं बाजूला ठेवून फक्त मन, वचन आणि शरीराला एकाग्र करायचं आणि सर्व प्रापंचिक क्रिया थांबवायच्या. आता हे कसं काम करतं ते एका उदाहरणातून पाहूया. जसे एखादं भिंग म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास सूर्याची विखुरलेली किरणे एकाच बिंदूवर केंद्रित करून लाकूड किंवा कागद जाळून टाकतं, अगदी तसंच सामायिकच्या वेळेतली ही मनाची प्रखर एकाग्रता आपल्या जुन्या, साचलेल्या कर्मांना अक्षरशः जाळून भस्मसात करते. ध्यानाची ताकद किती प्रचंड असू शकते हे सांगणारं हे एक अफलातून उदाहरण आहे. चला, आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. तो म्हणजे प्रोषोधोपवास, सणांच्या दिवशीचे व्रत. सामायिक हे जर रोजचं काम असेल तर प्रोषोधोपवास म्हणजे एक सखोल आध्यात्मिक अनुभव आहे. हे व्रत म्हणजे प्रापंचिक जीवनातून घेतलेली एक प्रकारची वीकेंड रिट्रीट किंवा आध्यात्मिक सुट्टीच म्हणा ना. याची सुरुवात आदल्या दिवशीच्या तयारीने होते. मुख्य उपवास आणि व्रत हे चंद्राच्या 8व्या किंवा 14व्या दिवशी म्हणजेच अष्टमी किंवा चतुर्दशीला केलं जातं आणि त्यानंतरच्या दिवशी त्याची योग्य प्रकारे सांगता होते. पण एक लक्षात घ्या, या सुट्टीचे नियम अतिशय कडक आहेत. या 4ही प्रकारच्या आहारांचा म्हणजे अन्न, पाणी सगळंच पूर्णपणे वर्ज्य करावं लागतं. एका शांत स्थळी जाऊन पूर्ण वेळ फक्त आध्यात्मिक अभ्यास आणि ध्यान करावं लागतं. मूळ स्रोतांमध्ये प्राचीन काळातील सेठ सुदर्शन यांचं एक उदाहरण दिलंय. अत्यंत जीवघेण्या संकटातही ते विचलित झाले नाहीत. त्यांनी बाहेरच्या परिस्थितीला कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि आपली ध्यानावस्था अगदी स्थिर ठेवली. किती कमाल आहे ना. आता वळूया 4थ्या भागाकडे, आरंभ आणि सावध्य या 2 शब्दांमधला महत्त्वाचा फरक. उपवासाच्या काळात काय करावं आणि काय करू नये हे ठरवण्यासाठी हा फरक समजणं खूप गरजेचं आहे. हे 2 शब्द नीट समजून घेऊया. आरंभ म्हणजे पैसे कमवण्यासाठी केली जाणारी कामं, जसं की शेती, व्यवसाय किंवा नोकरी. आणि सावध्य म्हणजे आपली रोजची घरगुती कामं, स्वयंपाक करणं, झाडू मारणं, अगदी देवपूजा किंवा अंघोळ करणं,
प्रोषधोपवासाच्या काळातला नियम इतका कठोर आहे की हे दोन्ही प्रकार पूर्णपणे थांबवावे लागतात. म्हणजेच या काळात व्यक्ती अंघोळ करत नाही किंवा कपडेही धुत नाही, कारण त्यातूनही सूक्ष्म जीवांची हिंसा होऊ नये हा यामागचा शुद्ध हेतू असतो. आता येतो शेवटचा आणि खऱ्या अर्थाने आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत असलेला भाग, प्रपंच आणि धर्मातला समतोल. आता साहजिकच एक अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न उभा राहतो. एका व्यस्त माणसाने आपला प्रपंच आणि ही कठोर आध्यात्मिक शिस्त यात यशस्वीपणे समतोल कसा साधायचा? कारण बघा, घरची कामं टाळली तर कुटुंब उद्ध्वस्त होईल, आणि नुसतेच पैशाच्या मागे धावून धर्माकडे दुर्लक्ष केलं तर ते भविष्यासाठी तितकंच धोक्याचं ठरेल. मग करायचं काय? इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, आपला वेळ हेच आपलं सर्वात मोठं चलन आहे. स्रोतांमध्ये एका शिक्षकाची खूप छान गोष्ट सांगितली आहे. बाकीचे लोक जिथे व्यसन करण्यात आणि वायफळ गप्पा मारण्यात आपला वेळ आणि पैसा उडवत होते, तिथे त्या शिक्षकाने आपल्या साध्या सवयींमधनं वाचवलेल्या पैशातून चक्क स्वतःचं घर उभं केलं. अगदी असंच, जो वेळ आपण नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवतो, तोच वेळ जर आपण आपल्या दैनंदिन आध्यात्मिक कर्तव्यांमध्ये गुंतवला तर भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही आघाड्यांवर आपली नक्कीच प्रगती होईल. खऱ्या आत्मकल्याणासाठी जीवनात हा सुसंवाद असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण सगळेच जाणतो की तारुण्य आणि ऊर्जा कायम टिकणारी नाही. म्हातारपण, शारीरिक व्याधी आणि थकवा येण्यापूर्वीच आपल्या हातात असलेल्या या वेळेचा आणि ऊर्जेचा शहाणपणाने वापर करणं आता खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे विश्लेषण संपवताना मी एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपली रजा घेतो. आध्यात्मिक सराव सुरू करण्यासाठी म्हातारपणाची आणि शरीराची ऊर्जा संपण्याची वाट पाहणं शहाणेपणाचं आहे, की वर्तमानातल्या समतेची ती 48 मिनिटं आज आणि आत्ताच शोधणं? हा केवळ एक प्रश्न नाहीये, तर आपल्या जगण्याच्या दृष्टिकोनात आत्ताच्या आत्ता बदल घडवून आणणारा एक विचार आहे. यावर नक्की विचार करा आणि ती मौल्यवान 48 मिनिटं शोधायला आजच सुरुवात करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.